तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी द चे नियम बघतोय. आता द हे आर्टिकलचे बरेचसे नियम आहेत. तुम्ही जर विचार केला असेल फिक्स नियम त्याचे द च भरपूर आहेत. तरी आपण या ठिकाणी द चे नियम जे महत्वाचे आहेत ते आपण पाहूया. आता द हे आर्टिकलचे नियम तुम्हाला माहित आहे की पहिला नियम आहे. मी तुम्हाला पहिला नियम हे आपला वगळू शकतो म्हणून मी तुम्हाला पहिला नियम सांगतो. निश्चित नामापूर्वी द चा वापर होतो. पहिला नियम काय आहे? निश्चित नामापूर्वी. निश्चित नामापूर्वी. आता निश्चित नामापूर्वी आता मी थोडक्यात लिहितो. हे द च खूप नियम आहेत म्हणून मी शॉर्ट मध्ये लिहितो. आता निश्चित नामापूर्वीचा अर्थ कळला का तुम्हाला? निश्चित नामापूर्वी म्हणजे आता निश्चित नामापूर्वी म्हणजे कसं? उदाहरणार्थ पहा. निश्चित नामापूर्वी आता मी तुमच्या समोर एक एक्झाम्पल दिले बघा. आय सॉ अ बॉय. आय सॉ अ बॉय आणि मी पुढे म्हटलं द बॉय वॉज हँडसम. द बॉय वॉज हँडसम. आता दोन्ही वाक्यामध्ये फरक कळला का तुम्हाला? बघा इथं द चा उपयोग कुठे झाला बघा. पहिल्या वाक्यामध्ये द चा उपयोग झाला का? आय सॉ अ बॉय, मी एक मुलगा पाहिला. तर मुलाबद्दल मला काय माहिती आहे का? जास्त काहीच माहित आहे. आय हॅव नथिंग इन्फॉर्मेशन. आय हॅव नो इन्फॉर्मेशन अबाउट द बॉय पर्टिक्युलरली स्पेशली बट द बॉय वॉज हँडसम. म्हणजे ह्याचा अर्थ आहे की मला त्या मुलाबद्दल माहिती आहे. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला आय सॉ अ बॉय इथं द चा उपयोग झाला नाही. पण दुसऱ्या वाक्यामध्ये द बॉय वॉज हँडसम म्हणजे हेच काय झालं? जर हे झालं रिपीट झालं. थोडक्यात मला काय सांगा, जर एखादं नाम जर डबल आलं, रिपीट झालं किंवा निश्चित झालं, आणि कधी होतं निश्चित? जर ते डबल आलं तर होतं. हा पहिला नियम सगळ्यात महत्वाचा आहे की जो हा नियम आपला बराच आपला सुटू शकतो. 2 नंबरचा नियम सगळ्यात माहिती तुम्हाला, जगामधले एकमेव नामापूर्वी. जगामध्ये जास्त ना गोष्टी युनिक थिंग्स हा असं म्हणतो ना, काय म्हणतो आपल्याला? अगदी बरोबर आहे. त्या ठिकाणी आपण काय करतो? द चा उपयोग होतो. किंवा काय आपण जगातील, अगदी बरोबर आहे, जगातील एकमेव गोष्टीपूर्वी त्या गोष्टीच्या नावापूर्वी. जगातील एकमेव गोष्टीपूर्वी मग सांगू शकता जगामध्ये एकमेव गोष्टी कुठल्या आहेत की ज्या फिक्स असतात? ज्या फिक्स असतात तुम्ही सांगू शकता? आताच कोणतं सांगितलं मला? द वर्ल्ड. जग आहे, सगळं जग एकच आहे. जरी म्हणत असले आणखीन जग असू शकतात किंवा ज्या तुमच्या आकाशगंगा वगैरे असतात. आणि आताच कोणतं सांगितलं बघा? द. आता सांगितले जग म्हणजेच हे 2 वेगळे शब्द आहेत बघा. दोन्ही मध्ये फरक आहे. दोन्ही शब्दामध्ये जे आपल्या संबंध आहेत त्याला आपण हा शब्द वापरतो आणि जे संपूर्ण विश्वातला आहे त्याला हा शब्द वापरतो. आणखीन शब्द कोणी सांगितलं बघा? हा शब्द कोणता सांगितलं होता? आणखीन एक शब्द कोणता सांगितलं बघा? आणखीन एक शब्द कोणता सांगितलं बघा? आणखीन एक शब्द कोणता सांगितलं बघा? दिसतं काय इकडे? आणि आणखीन एक शब्द कोणते मग सांगितलं बघा? मनातल्या मनात है ना. अजून काय शब्द आहे? अजून एक शब्द कोणत्या मग मला बोलत होतो? ह्या सगळ्या जगामधल्या एकमेव गोष्टी आहेत. यांच्या अगोदर काय येतं? द येतं. किंवा तुम्ही घेऊ शकता मार्स सुद्धा. आता मार्स सुद्धा ही झालेली आहे बा. मार्स म्हणजे मंगळ ग्रह सुद्धा ही झालेले आहेत. ह्यापूर्वी द येतं. द वर्ल्ड, द सन, द मून, द स्काय हे सगळे शब्द आहेत. यांच्या अगोदर द आर्टिकल आले. कारण का? हे जगामधल्या एकमेव गोष्टी आहेत. पहिला नियम झाला बघा. द ह्या शब्दाचा पहिला नियम झाला. इथं पहिला नियम या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. दुसरा नियम आहे. दुसरा नियम झाला. आता तिसरा नियम, धर्मग्रंथांच्या किंवा धर्माच्या नावापूर्वी. धर्मग्रंथ आणि धर्मग्रंथ तुम्हाला माहिती असणार. धर्मग्रंथ धर्मग्रंथा पूर्वी म्हणून आपण धर्मग्रंथापूर्वी. धर्मग्रंथ जे असतात तर धर्मग्रंथाचे जे काय नाव असतात त्यापूर्वी आपल्याला द वापरावं लागतं. इथं बऱ्याच वेळा होत असतं कुठल्याही धर्माचा ग्रंथ असू द्या त्यापूर्वी आपल्याला द घ्यायचं आहे. मग सांगा तुम्ही सुरुवात करा. द रामायण असेल तर द रामायण आपण म्हणतात इंग्लिशमध्ये एन लावण्याची पद्धत आहे. द रामायण असेल, द महाभारत असेल, द महाभारत करेक्ट, द गीता किंवा द भगवद्गीता, द बायबल असेल बरोबर आहे द बायबल, द कुराण असेल किंवा कुराण. त्याचं स्पेलिंग के पण येतो किंवा क्यू पण येऊ शकतो. म्हणजे सगळं धर्मग्रंथ झालं जगामध्ये जे काय धर्मग्रंथ आहेत त्यांचं नाव वापरून दचा वापर करायचा. किती नियम सोपा आहे बघा. इथं द आलं, द रामायण ह्या ठिकाणी द आलं.
पुढचा नियम आहे धर्मांच्या नावापूर्वी, धर्म असतात जगामधलं, हे झालं धर्मग्रंथ. धर्मापूर्वी किंवा धर्मापूर्वी जे काय धर्म आहेत, आता धर्म लिहिताना आपल्याला मात्र प्लुरल करावं लागतं. धर्म, आता धर्म कुठला आहे? द हिंदूज म्हणून आपण, द हिंदू किंवा द हिंदूज, द हिंदूज, द मुस्लिम्स, अनेक आले, द शिख्स वगैरे, द इस्लाम्स वगैरे, म्हणजे अनेक आले. म्हणजे ह्या ठिकाणी दचा वापर करा. म्हणजे धर्मांचे जे काय धर्म आहे त्यांच्या नावापूर्वी सुद्धा दचा वापर करतात. पुढचा नियम आहे पहा, किती सोपं नियम आहेत बघा. बघा, सर्व दिशांच्या नावापूर्वी, दिशा, दिशांच्या पूर्वी किंवा दिशापूर्वी, दिशा. आता दिशांच्या नाव तुम्हाला माहिती असतात, प्रमुख दिशा आणि उपदिशा. दिशापूर्वी किंवा दिशांच्या नावापूर्वी तुम्हाला माहित असणाऱ्या दिशा सांगा. द ईस्ट, ईस्ट अगदी बरोबर आहे. द वेस्ट, द साऊथ अगदी बरोबर आहे. द नॉर्थ, ह्या झाल्या प्रमुख दिशा. प्रमुख दिशा जसं पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. आता आणखीन उपदिशात बघा, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. मग आग्नेय कसे वाचायचे? जिओग्राफीच्या मुलांना माहित आहे का? सायन्सच्या मुलांना, सायन्सच्या मुलांचं चुनचुनीत असतात, लगेच सांगतात उत्तर. कसं असतं बघा, अगदी बरोबर आहे. हे करते घ्यायचे, उत्तर घ्यायचे अगोदर. नॉर्थ ईस्ट अगदी बरोबर आहे. द नॉर्थ ईस्ट असे वाचायचे. नाही कसं असणार? द नॉर्थ वेस्ट, नाही कसं असणार? द नॉर्थ वेस्ट. इकडे कसं असणार? वायव्य, साऊथ वेस्ट, आणि ईशान्य कसं असणार? साऊथ ईस्ट. अशा दिशा आहेत बघा. किंवा अपवर्ड, द डाऊनवर्ड. एकूण 10 दिशा असतात. 10 दिशा. 10 दिशा कुठल्या? वर आणि खाली. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. उपदिशा 4 आणि वर आणि खाली. ह्यांच्यापूर्वी सुद्धा द वापरतो. कळालं सगळ्यांना? पुढचा नियम बघू आपण. आता हा चालला काय दिशा बघितला. आता सर्व पर्वतांच्या नावापूर्वी, पर्वतांच्या नावापूर्वी किंवा पर्वतापूर्वी सांगा तुम्हाला पर्वत किती माहित आहेत बघा. आता सगळे आपण सॅम्पल म्हणून लिहूया, 1-2 लिहूया. पर्वतांच्या नावापूर्वी सांगा. द आता बघा, आणखीन एक एक्सप्रेशन मला सांगायचं आहे. जे पर्वत शिखर आहे त्यांच्या अगोदर येत नाही. माउंट एव्हरेस्ट असेल वगैरे किंवा जे आहेत का नाही, कळसुबाई शिखर वगैरे, त्याच्या अगोदर द येत नाही. जे पर्वत आहेत असं पर्वत, मग द हिमालय. पण द हिमालय शब्द लिहिताना सुद्धा कसा लिहायचा बघा? द हिमालयस. आता हिमालय लिहिताना सुद्धा कधी कधी यस लावतात बघा. हिमालय म्हणजे अनेक पर्वतांचे रांग आहेत हिमालयस. त्यानंतर काय ना तुम्ही द सह्याद्रीस, द सातपुडास, द विंध्यास वगैरे इथे पर्वत रांगा त्याच्या पूर्वी द वापरतात. द हिमालयास, द सह्याद्री, द सातपुडास, द विंध्यास. सायन्स तुमच्या कोण जॉग्राफी मधले कोण आहे का विद्यार्थी? जॉग्राफीला वगैरे हा बराच अभ्यास झाला असेल. आमचाही झालाय थोडाफार 10वी-12वीला, पण माझी 10वी-12वी झाली त्याला बरेच वर्ष झाले. 97ला 10वी झाली आणि 12वी माझी 99ला झाली. 98-99ला. त्यावेळेस मी सायन्सला होतो, पण तरी हा जॉग्राफी विषय होता मला सायन्सला. मला इंग्लिश विषय स्पेशल ठेवायचा होता म्हणून मी आर्ट्सला आलो. 11-12 मी सायन्स विद्यार्थी. माझा मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री होता. त्यामध्ये पण मी असं टॉपर नव्हतो, पण बऱ्यापैकी होतो. पण मला इंग्लिश विषय स्पेशल ठेवायचा होता म्हणून मी एपॉला आर्ट्सला घेतले. त्या ठिकाणी तुम्हाला कळालं असेल. नेक्स्ट बघा आपण. आता हे झालं पर्वतांच्या नावापूर्वी. आता पुढचा शब्द काय तुम्हाला माहित आहे? नद्यांच्या नावापूर्वी. नद्या, या नद्यापूर्वी किंवा नद्यांच्या नावापूर्वी. नद्यापूर्वी म्हणजे नद्यांच्या नावापूर्वी. थोडक्यात अर्थ काय? नद्यांच्या नावापूर्वी. सांगा तुम्हाला माहित असणारी एखादी नदी. द गंगा. आता गंगा शब्द इंग्लिश मध्ये लिहिताना असं पण लिहितात बघा, गँगेज पण लिहितात. गँगेज तिथं तुम्ही फसू शकता. गँगेज, GANGS गंगा आहे. आणखीन एखादी सांगा. द कृष्ण आहे, नाईल आहे. ह्या सगळ्या नद्या आहेत. मग ह्या नद्यांच्या नावापूर्वी सुद्धा आपण कसा वापर करतो? दचा वापर करतो. समजलं? म्हणजे नद्या पाहिल्या, पर्वत पाहिले. आता जे तुम्हाला हे असतात बघा, नद्यानंतर आपण जे काय डॅम असतात त्याला काय म्हणतो आपण? धरण. धरणांच्या नावापूर्वी त्याला डॅमला काय म्हणतो आपण इंग्लिश मध्ये? आपलं ह्याला मराठीमध्ये काय म्हणतो? धरण.
धरणापूर्वी. मग सांगा तुम्हाला एखादं माहित असणार डॅम. द कोयना डॅम अगदी बरोबर आहे. द कोयना डॅम. द कोयना डॅम असं आहे ना. असं भरपूर काय तुम्हाला सांगता येईल. द कोयना डॅम असेल किंवा आणखी कुठला आहे. उजनी डॅम आहे. आणखीन धोम डॅम आहे. आणखी कुठले डॅम आहे. अनेक डॅम आहेत बघ. आता मला एवढे नाव माहित नाहीत पण जे 7-10 आपल्या परिचयात आपल्याला माहित आहेत. पुढचा आकडा घेऊया. बेटापूर्वी किंवा बेटांच्या नावापूर्वी. आता बेट अंदमान निकोबार. पण त्या अगोदर काय लिहायचं. द अंदमान आणि द निकोबार. द निकोबार कसं लिहायचं हो. द निकोबार. आणि बेटाला काय शब्द आहे. आयलंड असा शब्द लिहायचा. उच्चार आयलंड करायचा. त्याचा इजलँड थोडे इकडे सॉरी इकडे येत नाही. ह्या ठिकाणी कसं होतंय. द निकोबार हे तर दिसलं का. हे पण नसेल. या ठिकाणी बेटाचं नावापूर्वी काय म्हणू आपण. द निकोबार आयलंड. द अंदमान आयलंड. आयलंडचा अर्थ बेट आहे. उच्चार आयलंड करायचा. उच्चार इजलँड असं करायचं नाही. आपण लिहितो स्पेलिंग इजलँड पण आयलंड करायचं. तर हे आपण बरेच नेम पाहिलेले आहेत आपण या ठिकाणी. त्या ठिकाणी आपण काय करू. अजून किती नेम झाले आपले. हे 9 नेम झालेले आहेत पहा. आणखीन तुम्ही हे करू शकता. आपण थोडं त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण हा द आर्टिकलचा आपला 9वा नेम झाला बेटाच्या नावापूर्वी. आता आपण पुढचा घेऊया 10वा नेम. आता बेट बघितली तसं बऱ्याच गोष्टी आहेत बघा. आकात असेल वगैरे किंवा आणखीन बऱ्याचशा गोष्टी असतात ते ज्या जॉग्राफीच्या संबंधित आहेत, ज्या भूगोलाच्या संबंधित आहेत की जिथं स्थान दाखवलं जातं किंवा ज्या ठिकाणी एखादा किल्ला असेल त्या ठिकाणी द येतं. आता आणखीन जो महत्वाचा आहे जो की जे आपल्याकडून वगळला जाऊ शकतो तुम्हाला माहित आहे. संगीत साहित्य. कोणाला माहित आहे का संगीत साहित्य. संगीत साहित्य. संगीत साहित्य जे असतात मध्ये जे आपण हे करतो वाजवण्यासाठी वापरतो त्या अगोदर मात्र द येतं. मग ते कुठलं कुठलं असतात संगीत साहित्य. द फ्ल्यूट ह्याचा अर्थ मला माहित आहे बासरी. द फ्ल्यूट. द हार्मोनियम तुम्हाला माहित आहे. द ड्रम असेल किंवा अनेक शब्द आहेत बघा. त्या ठिकाणी आपण द चा वापर करतो. म्हणजे द फ्ल्यूट असेल, द हार्मोनियम असेल, द ड्रम असेल जे संगीत साहित्य असतात त्या ठिकाणी आपलं द वापरायला लागतं. पुढचा नियम असा आहे कुटुंबाच्या किंवा जे आपले असतात ना कुटुंबाचं नाव असतात आडनाव सरनेम कुटुंबाच्या म्हणजे पूर्ण कुटुंबाचा जर उल्लेख होत असेल कुटुंबापूर्वी कुटुंब असेल किंवा कुटुंब पूर्ण कुटुंबाचा जर उल्लेख होत असेल तर त्यापूर्वी मात्र आपण द चा वापर होतो. जर पूर्ण कुटुंबाचा आपल्याला उल्लेख करायचा असेल पूर्ण कुटुंब काय असेल कुटुंब. आता हा शब्द असेल बघा कुटुंब. आता उदाहरणार्थ बघा आता समजा आपल्याला पाटील सांगायचा द पाटील्स याचा अर्थ काय पूर्णपणे पाटील फॅमिली असा अर्थ घ्यायचा. द पाटील्स. तुम्ही द पाटील्स याचा अर्थ काय झाला पूर्णपणे पाटील फॅमिली किंवा अगदी बरोबर आहे द काळेज पूर्णपणे काळे फॅमिली. द पांढरेज पूर्णपणे पांढरे फॅमिली आलं म्हणजे पूर्ण आले ते. द पाटील्स द काळेज द पांढरेज पूर्ण फॅमिली झाले. द हिरवेज द पिवळेज या ठिकाणी काय केलं आपण इथं पूर्ण त्यांचा फॅमिली सांगितलं. द पाटील्स आलं द काळेज द पांढरेज पूर्ण त्यांचा फॅमिली आल्या कुटुंबाला असेल तर. आता पुढचा नियम तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना माहित आहे की संस्था असते ना शैक्षणिक संस्था म्हणतो ना काय शैक्षणिक संस्था असतात. आता संस्था वेगवेगळ्या प्रकारच्या आल्या. शैक्षणिक असतात काय वैयक्तिक संस्था असतात पण ज्या संस्था असतात का नाही संस्था. आता तुम्हाला माहिती आहे जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठी संस्था कोणती आहे रयत शिक्षण संस्था. आपल्याला अभिमान वाटतो कधी कधी की आपण रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलोय किंवा काम करतो किंवा आपण रयत शिक्षण संस्थेशी संबंधित आहे. म्हणून रयत शिक्षण संस्था ही सगळ्यात जगामधली मोठी शिक्षण संस्था आहे. द रयत शिक्षण संस्था. आता मला जर मी चुकून हा प्रश्न विचारला की रयत शिक्षण संस्थेचा ऑब्जेक्टिव्ह आहे व्हॉट इज द मोटिव्ह ऑफ द रयत शिक्षण संस्था
रयत शिक्षण संस्थेचं ब्रीद वाक्य काय आहे? अगदी बरोबर आहे. स्वावलंबी शिक्षणाचं आमचे ब्रीद. द एज्युकेशन थ्रू सेल्फ हेल्प इज आवर मोटो. किंवा आपण नेहमी आमच्या कॉलेज हे नॅकसाठी आम्ही 2 बेस्ट प्रॅक्टिस म्हणून सादर करतो. नॅकला 2 बेस्ट प्रॅक्टिसेस. आपल्या कॉलेजचे 2 बेस्ट प्रॅक्टिसेस कोणत्या आहेत? अगदी बरोबर. पहिली आहे कम ऑन शिका, दुसरी आहे स्पर्धा परीक्षा केंद्र, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. तसं आता नंतर दुसरी संस्था कोणती आहे मोठी, सगळ्यात मोठी? अगदी बरोबर, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था. रेच्या पाठोपाठ स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आहे. रे शिक्षण संस्थेचे फाउंडर मेंबर कोण आहे? तो कर्मअण्णा. आणि स्वामी शिक्षण संस्थेचं बापूजी साळुंखे. बरोबर आहे ना? स्वामी शिक्षण संस्थेचं. मग दुसरी संस्था कुठली आहे? द स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था. विवेकानंद किंवा संस्था किंवा स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था. मग द रयत आलं, द स्वामी आलं. यात काय अडचण आहे का? अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था असतात आणि प्रत्येक संस्थेचा उद्देश वेगळा असतं, ध्येय वेगळं असतं. आता माझं BA पॉलिटिक्स फलटण शिक्षण संस्थेमध्ये झाले बा, फलटण. मग त्यांचं एक ब्रीद वाक्य होतं बा. प्रत्येकाचं ब्रीद वाक्य वेगळं असतं. त्यांचं ब्रीद वाक्य असतं विद्यामर्थमचं साधेत. आमच्या एका मित्राला कोणते विचारलं की हे ब्रीद वाक्य काय? आता त्याला संस्कृतचा अनुभव नव्हता. मग त्यानं आपलं गप बसा पाहिजे नाही की मला माहित नाही बाबा, किंवा त्याने इतकं फास्ट वाचलं ते सुभाष संस्कृतचं. म्हणला विद्यामर्थमचं साधेत, विद्या मिळवण्यात तो खलासच झाला बघ. तर असं वाचायचं नाही. संस्कृत असताना कसं वाचायचं? आम्हाला होतं बघा संस्कृत 8वी पासून 10वीला सयाजीरावला वगैरे असताना 8वी 10वी, तर संस्कृत वाचताना फोड करून वाचायचं, मग त्याचा अर्थ कळतो. मग ते वाक्य कसं होतं? विद्याम अर्थमचं साधेत. म्हणजे खरं संस्कृत मधलं वाक्य कसं आहे? कोटेशन किंवा सुभाषित. क्षण त्यागे कुतुविद्या, क्षण त्यागे कुतुविद्या, कण त्यागे कुतुधनम, क्षणस्य कणशावच विद्याम अर्थमचं साधेत. क्षणाक्षणाने विद्या मिळवावी, कणाकणाने धन मिळवावे, आणि क्षणाचा आणि कणाचा दोन्हीचा मिलाप करून विद्या आणि धन मिळवावे. इथं संस्कृतमध्ये कुतो शब्द आहे. कुतोचा अर्थ खरोखर कुतण्याचा होत नाही, तर मिळवण्याचा होतो. मिळवणे, कुतो मिळवणे. मग क्षण त्यागे कुतो विद्या, कण त्यागे कुतो धनम, क्षणस्य कणशावच विद्यामर्थमचं साधेत. तर हा भाग तुम्हाला कळाला असेल कदाचित. पुढचा नियम आहे, संस्था झाली आपल्या. आता तुम्हाला माहित आहे की जे तुमचं हे आहे, ज्या बाउंड्रीज असतात, बाउंड्री काय म्हणतो आपण त्याला? स्टेट, सीमा. अगदी बरोबर आहे, सीमा. ज्या तुमच्या ज्या सीमा असतात, सीमा. आता सीमाचा शब्द कसा आहे? असा आहे, कसा आहे? पहिली एका दुसरी वेळेला बघा, दुसरी जाणार सीमा. पहिली वेळेला झाले तर कदाचित मुलीचं नाव होऊ शकतं, किंवा मुलीचं नाव पण असं देतात सीमा. बघा तुम्हाला स्पेलिंग बघा, शीला, गीता, ते ह्यांच्यावर डिपेंड करतं. आई वडील कसं नाव लावतात पहिल्यांदा, तसं गीता किंवा गीता असं असतात बरेच शब्द. मग आता सीमा ज्या असतात वगैरे देशाच्या वगैरे किंवा ह्याच्या, त्यापूर्वी सुद्धा आपण इथं दच वापर करतो. जसं किंवा जे काय स्टेट असतात वगैरे, जसं आपण म्हटलं दी महाराष्ट्र स्टेट, महाराष्ट्र स्टेट, बरोबर आहे ना? द कर्नाटका बाउंड्री, कर्नाटका बाउंड्री म्हणू शकतो, किंवा कर्नाटका स्टेट म्हणू शकतो, किंवा वाघा बॉर्डर म्हणतात ना, वाघा, दी वाघा. त्याचं स्पेलिंग कसं आहे? असंच आहे ना, असं ना, वाघा बॉर्डर. तर हे कॅपिटल पण असू शकते. द महाराष्ट्र स्टेट, द कर्नाटका बाउंड्री, बी काय कॅपिटल असेल कदाचित. आता ते तुम्ही ह्याला लिहू शकता स्पेलिंग मध्ये, ह्याच्यामध्ये. आता आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राबद्दल आपल्याला अभिमान असलाच पाहिजे, पण कर्नाटकाबद्दल सुद्धा सहिष्णुता असली पाहिजे कमीत कमी. महाराष्ट्राबद्दल आपला महाराष्ट्र आहे त्याबद्दल आपल्याला अभिमान पाहिजेच, पण कर्नाटकानं काय म्हणजे आपलं वाईट केलंय, त्यांच्याबद्दल आपल्याला सहिष्णुता असली पाहिजे. आपण काय म्हणतो? मराठा ते तुका काय मिळवावा, याचा अर्थ असं घेतो का आपण कर्नाटकात तुका लोळवावा, असं नाही कधी कधी आपण. त्याबद्दल सुद्धा आपल्याला थोडेफार हे असले पाहिजे. ठीक आहे, ते ह्या झाल्या सीमा झाल्या बघा, सीमा. त्यानंतर पुढचा नियम आहे आपल्याला द आर्टिकल, तुम्हाला माहित आहे. जसं सीमा झाल्या, आपण कर्नाटक बाउंड्री झाली किंवा महाराष्ट्र स्टेट झालं, तसा आता पुढचा नियम आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहेत. सुपरलेटिव्ह, ज्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये, किंवा सुपरलेटिव्ह द्या. पॉझिटिव्ह म्हणजे तमभाव, कॉम्पॅरेटिव्ह म्हणजे तरभाव, आणि सुपरलेटिव्ह म्हणजे सर्वोच्च पद किंवा तमभाव असं म्हणतात. असं म्हणतो आपण, किंवा सर्वोच्च पद किंवा स्थिर भाव. स्थिर भाव म्हणजे पॉझिटिव्ह, कम्पॅरेटिव्ह म्हणजे तरभाव, आणि तमभाव किंवा
तुम्हाला कळणार नाही असं तर काय करा, सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये. मग तुमचं लक्ष देईल सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये विशेषणाच्या अगोदर काय येतं, द येतं. मग सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये जे विशेषण आहे त्या अगोदर समजा द वायजेस्ट, सॉक्रेटिस वॉज द वायजेस्ट मॅन इन अथेन्स. सॉक्रेटिस हा अथेन्स मधला सगळ्यात हुशार व्यक्ती होता, द वायजेस्ट. किंवा द मोस्ट ब्युटिफुल असं म्हणू शकता. म्हणजे जर एखादा शब्द आला असेल द टॉलेस्ट वगैरे, द लॉंगेस्ट रिव्हर, या ठिकाणी दचा वापर होऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी हे जे शब्द आलेले असतात ह्यांच्यापूर्वी द आर्टिकल येऊ शकतो. आता मला वापर कळाला. त्यानंतर पुढचा वापर आहे सुपरलेटिव्ह डिग्री झाल्यानंतर काय ठिकाणी आपल्याला बघा वाक्यात मोर किंवा लेस हा शब्द जर दोनदा आला, एकदा आला तर आर्टिकल द वापरत नाही, पण मोर किंवा लेस म्हणजे मोर किंवा लेस दोनदा आल्यास म्हणजे डबल आलं वाक्यात, रिपीट झालं काय, मोर शब्द आणि लेस. मोर किंवा लेस हा शब्द जर दोनदा आल्यास, वाक्यात हे शब्द जर दोन वेळा आलं तर त्या ठिकाणी आपल्याला दचा वापर होतो. बघा उदाहरणार्थ बघा, आपण असं म्हणू शकतो आपण द मोर यू स्टडी, द मोर यू स्टडी. हे सगळं माझ्या इंग्लिश ग्रामरच्या पुस्तकामध्ये पण बराचसा भाग दिलेला आहे. द मोर यू स्टडी द मोर मार्क्स यू विल गेट, द मोर मार्क्स यू विल गेट. दिसते का, द मोर मार्क्स यू विल गेट. हा किंवा असं म्हणा आपण द मोर मार्क्स यू विल, अच्छा म्हणा, किंवा द मोर यू स्टडी द मोर मार्क्स, द मोर मार्क्स यू विल गेट. मग ह्या ठिकाणी बघा द मोर, किंवा जसं आपण म्हणू लेस म्हणू आपण द लेस यू डू एक्सरसाइज, द लेस यू डू एक्सरसाइज द लेस फिट यू विल बी. जेवढा तुम्ही जास्त अभ्यास कराल तेवढे जास्त तुम्हाला मार्क्स मिळतील, जेवढा तुम्ही कमी व्यायाम कराल तेवढं कमी तुम्ही फिट राहाल. मग द लेस इथे सुद्धा दचा वापर होतो. या ठिकाणी सुद्धा द या शब्दांचा आपल्याला इथं वापर करावा लागतो किंवा होतो. त्यानंतर पुढचा नियम आहे, तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना. हा नियम नंबर आपला किती झाला, 15 झाला. तरी मी सगळं थोडक्यात मी कव्हर केलेलं आहे. तसं एक एक शब्द घ्यायचं म्हणलं तर बरेच तसे नियम तयार होत असतील, म्हणजे महत्वाचे आहेत ते आपण इथे पाहूया. आता पुढचा नियम बघा, 16वा नियम, खालील वाक्यप्रचारानंतर नेहमी द चा वापर होतो. पुढचा नियम का, खालील वाक्यप्रचारानंतर. हा नियम किती झाला आपला, 15 झाला ना, 16वा. खालील वाक्यप्रचारानंतर, खालील वाक्यप्रचारानंतर किंवा पहिले म्हटलं दचा उपयोग, खालील वाक्यप्रचारानंतर नेहमी दचा वापर होतो. आता हे जे वाक्यप्रचार आहेत हे वाक्यप्रचार आले म्हणलं का पुढे ऑटोमॅटिक द येतच. उदाहरण बघा काय येतं, वन ऑफ असे फ्रेज आली का पुढे द येतच ऑटोमॅटिक. वन ऑफ द, किंवा मी तुम्हाला लिहून दाखवतो म्हणून लक्षात येईल. वन ऑफ द, सम ऑफ द, मच ऑफ द, मेनी ऑफ द, नन ऑफ द. बघा किती ते अशा फ्रेज आहेत की ज्या ऑटोमॅटिक पुढं बऱ्याच वेळा काय होतं, ऑफ शब्द आला का पुढे द येतच बऱ्याच वेळा, पण ते सगळं येत नाही ते, पण अशा फ्रेजेस मध्ये येतं. वन ऑफ द क्लिअरेस्ट बॉय, सम ऑफ द, मच ऑफ द, मेनी ऑफ द, नन ऑफ द. ह्या फ्रेजेस आल्या वाक्यप्रचार का ऑटोमॅटिक पुढे द येतच. हा झाला खालील वाक्यप्रचारानंतर काय नियम झाला आपला. आता पुढचा नियम तुम्हाला माहित आहे, तसं बरेच नियम आहेत बघा. वृत्तपत्रे तुम्हाला माहित आहेत ना, न्यूजपेपर, वृत्तपत्रे आले असतील तर त्यानंतर नेहमी दचा वापर होतो.
आता वृत्तपत्रे कोणकोणते असतात? एक दोन एक्झाम्पल सांगा. हा करेक्ट. द टाइम्स ऑफ इंडिया, द सकाळ, द पुढारी, हे जे वृत्तपत्र आहेत, द सकाळ, द पुढारी, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू, द टाइम्स ऑफ इंडिया, द लोकमत, द संध्यानंद वगैरे वगैरे, हे सगळं वृत्तपत्र आहेत. वृत्तपत्राच्या अगोदर दच वापर होतो. पुढचा आकडा आहे, पुढचा नियम आहे तो आहे गाड्यांच्या नावापूर्वी. गाड्या म्हणजे गाड्या म्हणजे आगगाड्या, बैलगाड्या नाहीत. गाड्या ज्या म्हणतात ना आगगाड्या वगैरे, ट्रेन असतात का नाही, ट्रेनच्या नावापूर्वी सुद्धा दचा वापर होतात. आगगाड्या किंवा आगगाडी म्हणून आपण, किंवा रेल्वेज वगैरे. सांगा एखादी तुम्हाला माहित असणार आहे. करेक्ट. द कोयना एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस. महालक्ष्मी पण एक्सप्रेस आहे ना, द महालक्ष्मी एक्सप्रेस. महालक्ष्मी एक्सप्रेस वगैरे. आगगाड्या असतील किंवा गाड्या असतील त्यांच्या अगोदर सुद्धा दचा वापर होतो. आता विमाने वगैरे, जहाज असतील ना, हवाई जहाज किंवा तुमचं पाण्यातलं जहाज, ज्याला काय म्हणतो आपण पाणबुडी ना, किंवा जे विमाने. विमाने सांगा एखाद्या विमानाचं किंवा विमान कंपनीचं नाव सांगा. जहाज किंवा जहाजाचं नाव एखादं सांगा. विमान सांगा तुमचं विमान. हा द एअर इंडिया ना, द एअर इंडिया. बर, द एअर इंडिया असं आहे ना. किंवा जे तुमचं कुठलं होतं, किंगफिशर म्हणून आहे ना, द किंगफिशर, द किंगफिशर. किंवा तुमचं आणखी काय आहेत, इंडिगो. आणखीन बरेच नियम आहेत बघा. आता जे आमचा इथं कोर्स चालू होता इंग्लिश डिपार्टमेंटचा, एअर होस्टेसचा, आम्ही तो कोर्सच घेतो इंग्लिश डिपार्टमेंटला. त्यांना सगळं त्यामध्ये बरेच प्रकार त्यांच्याकडे आहेत तसे. आता जहाज तुम्हाला माहिती असणार, जहाज सांगा. अगदी बरोबर, टायटॅनिक. बा कसले हुशार विद्यार्थी आहेत बघा. टायटॅनिक जहाज सगळ्यांना माहित आहे. टायटॅनिक किंवा द विराट वगैरे आपलंच आहे ना जहाज, ते इंडियन आर्मीचं. द टायटॅनिक असेल, द एअर इंडिया असेल, द किंगफिशर असेल, हे जे नाव असतात वगैरे, विमान असेल, जहाज असतील वगैरे, किंवा त्यांच्या पुढे सुद्धा आपण दचा वापर करतो. आता हे जे नियम आपण पाहिले दच, आता हे सुद्धा नियम का सगळे क्लिअर झाले असला भाग नाही. हे टेंटेटिव्ह आपण नियम पाहिलेत. आता आणखीन जेव्हा आपण वाक्य पाहू, आपण ज्यावेळेस एक्झाम्पल पाहू, तर एक्झाम्पलच्या साहाय्याने आपल्याला आणखीन ह्याचा वापर करता येईल. आता हे तर नियम जे आहेत, आपलं दच नियम पाहिलं, त्यामध्ये आपल्याला सगळं कव्हर झालं असला भाग नाही. आणखीन तसं बरेच नियमाप्रमाणे उपनियम हे करू शकतात. जसं आपण म्हणलं कुटुंबाचं नावापूर्वी असेल, किंवा एखादं फिक्स नाव असेल, एखादं फिक्स एखाद्या किल्ल्याचं नाव असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला राहू शकल्या असतील. पण जे महत्वाचे प्रश्न आहेत परीक्षेसाठी, ज्याच्यावर आपल्याला आतापर्यंत अनेक वेळा प्रश्न आलेले आहेत, किंवा ज्याच्यावर आपण अनेक वेळा हा प्रकार पाहतो, ते सगळं आपण इथे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या ठिकाणी आपण इथं द या उपपदाचे सगळे नियम पाहिले. कोणाला काय शंका आहे का अजून, किंवा काय अडचण असेल तर मला सांगा. स्टॉप चालेल.